बरोबर आहे. जरी तुझं नाव काय घेतलं दरवर्षी तू बोलवावं म्हणून, पण खऱ्या अर्थाने ह्या गावामध्ये मी लहानाचा मोठा झालो, त्या गावातलं कष्ट बघितलं. सगळं जुंधळ्याचं ताटवा असायचं. उन्हाळ्यामध्ये तर चालायचं म्हणलं तर पायाला सड लागायचं आणि प्रचंड कष्टाळू गाव आहे. पण तात्या तुम्ही म्हणला ते बरोबर आहे. इथला मुलगा एका उंचीवर निघाला की त्याला चिटवाई करायचा, म्हणजे त्याला PSI होऊन द्यायचं नाही, तहसीलदार होऊन द्यायचं नाही. ते चिटवाई झालं की निवडणुकीला प्रत्येक घरात चिट्यात वाटीत फिरतोय. म्हणजे असला धंदा ह्या गावातल्या एखादा पोरगा पुढे जावा ही भूमिकाच नाही. आणि खऱ्या अर्थानं प्रस्थापितांचं राजकारण तुम्ही मोडून काढलं, त्याबद्दल तात्या मी मनापासून तुम्हाला धन्यवाद. शांत डोकं ठेवायचं, काही होत नाही. राजकारणामध्ये एकच माणूस मोठा आहे, त्याचं नाव आपण, बाकी काही नाही. तुम्हाला माहिती सत्य. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज जर काम करत असताना आपल्या एक लक्षात आलं असेल की आज या राज्यामध्ये परिवर्तन झालं. खऱ्या अर्थानं सत्ता ही महायुतीची आलेली होती, पण शरद पवार साहेब त्या महाराष्ट्रातला राजकारणातला शकुनी मामा, त्यांना बरोबर शकुनी मामाने डाव टाकलं आणि आलेलं राज्य, जनतेने निवडून दिलेलं राज्य हिरावून घेतलं. परंतु फार काळ त्यांना ते राज्य लाभलं नाही. परत एक वेळा एकनाथ शिंदे नावाच्या वाघानं बंड केलं आणि देवेंद्र फडणवीसच्या साथीनं या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं परत महायुतीचं सरकार आलं. आणि म्हणून मी म्हटलं तर की एकनाथ शिंदे हा कर्ण आहे आणि अर्जुनाची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण बदलत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जावा, खरंच तो माणूस कुणाचाच वटा पोकळा ठेवत नाही, महागल त्याला दान देतो. आणि हे राज्य कसं चालवायचं याचा दूरदृष्टीपणा जर कुणाकडे असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि म्हणून त्या आपल्याला त्रास आहे. देवेंद्र फडणवीस या माणसाला किती त्रास असेल. सगळ्यांनी त्या माणसाला घेरलाय. का घेरला? सगळ्यांच्या लक्षात आलं महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असणारा नेता या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आहे. आणि पवारांना कळलं एकच माणूस आपल्याला ठाठीवर घेऊ शकतो, याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. म्हणून सगळे वाडे एक झाले, वेगवेगळी आंदोलन या राज्यामध्ये उभा केली गेली. अरे मराठा समाज आरक्षण मागतोय 1982 सालापासून. कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली. मराठ्याचे अनेक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये झाले, पण कुणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. 2019 साली पहिलं आरक्षण मराठा समाजाला जर कुणी दिलं असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. त्यांनी सारथी नावाची संस्था दिली. अनेक मुलांना MPC मध्ये UPC मध्ये PhD करायला, बाहेर शिक्षणाला सारथी मधून अनेक विद्यार्थ्यांना मदत झाली. ते आरक्षण घालवलं, पवारांनी घालवलं, उद्धव ठाकरेंनी घालवलं. पण या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर टीका झाल्या नाही. टीका कुणावर झाल्या? देवेंद्र फडणवीस सरकार आणल्याबरोबर टीका देवेंद्र फडणवीस वरती व्हायला लागल्या. का व्हायला लागल्या? तर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रस्थापितांची सत्ता आणि तात्या तुम्ही म्हणता ते वाडे उद्ध्वस्त करण्याचं जर काम कुणी केलं असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. हे तुमच्यातला वाडा त्यातला एक बारकास आहे, लिंबू आहे एवढा. हे सगळे वाडे सरदार आज देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये एक झालेले आहेत. मग तुमचा वाडा त्यात आहे की पोद्याला देणार क्या? ही एवढं मोठं राजकारण. आणि सदाभावला खऱ्या अर्थानं आमदार आणि मंत्री जर कुणी केला असेल तर एक प्रस्थापितातला पोरगा लढतोया, वाड्यांच्या विरोधात लढतोया.
प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढतोया म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मला आमदार केलं. कारण मी नेतृत्व प्रस्थापितांचं करतोय, विस्थापितांचं करतोय, मी प्रस्थापितांचं करत नाही. ही लढाई वाडा विरुद्ध गावगाडाची आहे, ही वाड्याच्या विरोधात लढाई आहे. तुम्ही जे आता मागायला म्हणताय हे आम्ही तात्या गेली 30 वर्ष म्हणतोय वाडा विरुद्ध गावगाडा. आता तुम्हाला कळलं वाड्याचा सासरवस किती आहे. बरोबर आहे का? आता तात्या तुम्हाला कळलं आम्ही गेली 35 वर्ष म्हणतोय हे वाडे उद्ध्वस्त करा तर गावगाडा सुखी आणि संपन्न होऊ शकतो, त्याशिवाय पर्याय नाही. हे वाडे पाडायला लागते. मी तर जाहीर म्हणतो तात्या, तुम्ही आता म्हणताय त्रास होतोय, मी म्हणतोय पाडा पाडा पाडा. त्रास काही चिंता करू नका, मी तुमच्या बरोबर आहे, बाबा तुमच्या बरोबर आहे, तुम्ही कशाला चिंता करा. मी बाबा आबांच्या याचे मी निधी जातात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.